नमस्कार. मी महाज्योतीला आलो होतो. इथं विद्यार्थी ओबीसीचे जे विद्यार्थी आहे, या विद्यार्थ्यावर एवढा मोठा अन्याय आहे का जे टेंडर प्रक्रिया 64 करोड मध्ये व्हायची, म्हणजे यूपीएससी, एमपीएससी राज्यसेवा, एमपीएससी कंबाईन, IBPS, स्टाफ सिलेक्शन कमिशन, पोलीस भरती, त्याच्यात म्हणजे एका विद्यार्थ्याला बार्टी आणि टाटी हे ठीक आहे, जिथं 80,000 70,000 फी देते, हे डायरेक्ट 1,40,000 देते. याच्या विरोधात आवाज उचलायला आलो का याच्यात डबल विद्यार्थी होऊ शकते. पण हे वरचा जो मलिदा आहे हे इच्छे अधिकारी खातात. आम्ही ज्या विचारायला गेलो ओबीसीच्या विद्यार्थ्याचा, तर हे उठून पळाले अक्षरशः. आता त्याचा व्हिडिओ आम्ही टाकला आहे, तो तुम्ही पाहून घ्या. आणि एका टेंडर प्रक्रियेत 16 कोटी रुपयाचा घोळ आहे. म्हणजे वरचे 16 कोटी रुपये हे सरळ सरळ अधिकारी मंत्र्यापर्यंत जात असन. याच्यात मंत्री बी असू शकते. ठीक आहे, याचे काही पुरावे आहे आमच्यापाशी. ते पुरावे एवढे सगळे पुरावे आहे हे दिले. ज्ञानदीप नावाची संस्था आहे, इग्नाईट नावाच्या अशा अनेक संस्था आहेत ज्या बोगस काम करतात. इग्नाईट दुसरी कोणती अजून? ज्ञानदीप आहे. ठीक आहे, युनिक आहे. ज्या विद्यार्थ्याच्या प्रेझेंट्यास लावत नाही, खोट्या प्रेझेंट्या सादर करते, जीएसटी इनवॉइस सादर करत नाही. 2-2, 3-3 महिने झाले. लोकसेवा हक्क आयोगानुसार 7 दिवसाच्या आत नोटीस बजावली पाहिजे, नोटीस बजावत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे का याच्यात ठीक आहे, आम्ही टेंडरची कॉस्ट कमी करायला सांगितली आणि ती कमी करायला याच्यासाठी सांगितली का पोलीस भरती हे गावागावात घेते, जिल्ह्यात घेते. आणि तिथं त्याचा क्लासचा जो टर्नओव्हर आहे तो काही 1.5-2 करोड 3 करोड राहत नाही. आम्ही कमी करायला सांगितली. आता तिथं ते अधिकारी म्हणत होते का तुमचा पर्सनल इंटरेस्ट आहे, तुमचं इन्कम येत नाही. मी म्हटलं माझे इन्कम येऊ का नाही, मी नाही आलो तरी चालते. हे मला बदनाम करण्याचा प्रयत्न करून याच्यात का हे पर्सनल इंटरेस्टसाठी आलती. मी हा पोरगा पुण्याहून आला, त्याच्या आंदोलनाला त्या दिवशी भेट दिली, त्याचं आंदोलन उपोषण सोडलं. ठीक आहे, त्याचा मुद्दा तिथं रेटला. आज तो पुन्हा आला. ठीक आहे, 3 दिवस यानं उपोषण केलं. इथं कोण कमिशन आणून देते, का देते, हे सगळे प्रक्रियेतून आम्ही सांगितलं. पण ठीक आहे, इथं मला बदनाम करू शकते हे पर्सनल याच्या आर्थिक स्वार्थासाठी आले. मला टेंडर भेटलं नाही भेटलं तर याच्या भरोशावर नाही आहे. याच्या अगोदर बी माझे क्लास चालू होते आणि आता बी चालू राहणार. पण ओबीसीच्या मुलावर अन्याय झाला तर मी अधिकाऱ्याचे उठून जरी पाहिले त्याच्या गाडीसोबत झोपल्याशिवाय राहणार नाही. आणि इथून कसा पैशाचा गैरव्यवहार होते आणि कसे ओबीसीच्या पुरायचे पैसे आणि त्याच्या हक्कावर डाव मारल्या जाते, त्याचा डल्ला कसा खाऊन घेतला जाते. आणि ओबीसीचे जास्तीत जास्त पोरं डबल पैसे चालले या टेंडरमध्ये. याच्यापेक्षा दुप्पट पोरं याच्यात समाविष्ट होऊ शकते ओबीसीचे. याच्यासाठी ही प्रक्रिया पारदर्शक व्हावी अशी आम्ही मागणी केली. आणि ज्या संस्था इथं डुप्लिकेट पद्धतीनं काम करतात त्या ब्लॅकलिस्टेड कराव्या. विद्यार्थ्याचे मोबाईल नंबर फोटोसहित घ्यावे, विद्यार्थ्यांना फोन करून क्रॉस चेक करावं. ठीक आहे, अमेरिकेतल्या पोराले स्कॉलरशिप देण्यात येते. इथं तो पोरगा अमेरिकेत नोकरी करून राहिला, त्याच्या नावानं पैसे खाल्ले. हे सगळे डॉक्युमेंट पुरावे आमच्यापाशी आहे. हे सगळे आम्ही दिले तरी ऐकायला तयार नव्हते. अधिकारी उठून पळत होते म्हणून आम्हाला तांडव करायला लागला. ठीक आहे, याच्यात हे माझी बदनामी करू शकते. ठीक आहे, मला माहीत आहे माझी बदनामी जरी झाली तरी मी ओबीसीच्या पोट्यासाठी रस्त्यावर उतरीन आणि त्याच्यासाठी काम करीन. धन्यवाद. आणि हा व्हिडिओ पहा तुम्ही, जो आता मी टाकला आहे का, जो तिथं काय झालं आणि कशी अधिकारी उठून पळतात इच्छे. ठीक आहे, ते म्हणते का हे माझं ऑफिस आहे, वेळ घेऊन या. तर हे सार्वजनिक ऑफिस आहे, इथं वेळ घेऊन याची गरज नाही. इथं कोणताही माणूस केव्हा येऊ शकते. हे ओबीसीसाठी एनी टाइम. ठीक आहे, हा देशात राजेशाही, ठीक आहे, लोकशाही संपली असेल तर सांगा, राजेशाही आली असेल तर तसंही सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी.